तर मित्रांनो, आपल्याला माहित आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाच्या सोडतीला मुदतवाढ देण्यात आलेली आहे आणि आता आपल्याला 28 ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची संधी प्राप्त झाली। ज्यांना काही कारणास्तव अर्ज करता आले नाही, ज्यांना डॉक्युमेंट संदर्भात काही अडचणी होत्या, त्यांना मात्र आता 15 दिवसाची मुदतवाढ मिळालेली आहे। आणि कुठेतरी जे कोणी अर्जदार आहेत, ज्यांना या लॉटरीसाठी फॉर्म भरायची इच्छा होती पण त्यांचे डॉक्युमेंट अप्रूव्ह झाले नव्हते, आता त्यांना नव्याने संधी प्राप्त झालेली आहे। पण अशातच मित्रांनो, ज्या काही कमेंट्स आपल्याला येतात त्या कमेंट्सला घेऊन सुद्धा आपण वेगवेगळ्या भागातून त्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे पाहत असतो आणि अशाच काही महत्त्वाच्या कमेंट्स आपल्याकडे आलेल्या आहेत आणि त्याच्यातील निवडक प्रतिक्रिया, निवडक कमेंट्सला घेऊन आज त्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपल्या सर्वांचं या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे RK प्रॉपर्टी न्यूज। आता जी काही लॉटरी जाहीर होते मित्रांनो, म्हाडातर्फे जी काही कोकण मंडळाची 5285 घरांची सोडत आलेली आहे, त्याची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे आणि अनेकांच्या मनात प्रश्न आहेत, अनेकांना वारंवार अडचणी येत आहेत आणि त्या अडचणींना घेऊन सुद्धा आपण वेगवेगळ्या भागातून माहिती पाहतो आणि ती माहिती, त्या अडचणी आपण म्हाडापर्यंत पोहोचवत आहोत। आता आज मित्रांनो, अशा काही महत्त्वाची प्रश्न आहेत, महत्त्वाचे काही अडचणी आहेत, त्याचं सोल्युशन मिळणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। मी पुन्हा सांगतोय, ज्या कॉमन कमेंट्स आहेत, ज्या वारंवार विचारल्या जातात, त्याच कमेंट्स आम्ही घेऊन त्याची सविस्तर उत्तरे पाहणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका। चला तर पाहूया नेमका जे काही महत्त्वाच्या कमेंट्स आपल्याकडे आलेल्या आहेत, ते नेमका कमेंट्स कोणत्या कोणत्या आहेत त्या। या ठिकाणी पहा मित्रांनो, आपल्याला पहिली जी काही कमेंट्स आहे, महत्त्वाची कमेंट्स आहे, मी वाचून दाखवतो। मायक्रोमॅक्स 260 या आयडी वरून आलेली आहे। सर, मी खूप दिवसापासून माझा ITR अपलोड करू पाहतोय पण ते वारंवार रिजेक्ट होत आहे। मी माझ्या ITR वरील सर्व रक्कम अपडेट करून सुद्धा माझे ITR रिजेक्ट होत आहे, तरी यावर व्हिडिओ बनवून मला मार्गदर्शन करावे ही विनंती। मी म्हाडा कस्टमर केअरवर कॉल करून पाहिले, आपण तिथे कोणी कॉल उचलत नाही आहे आणि तिथून काही मार्गदर्शन सुद्धा मिळत नाही, तरी आपण आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे। खरंच हे थोडं अपडेशन करणं आवश्यक आहे। जर म्हाडाने हे काम सगळं खाजगी कंपनीने दिलेलं आहे, खाजगी कंपनीला काम देऊन सुद्धा जर असे प्रॉब्लेम होत असतील तर मग त्या खाजगीकरणाला काही अर्थ राहणार आहे का? आणि त्या संस्था जर काम करत नसतील तर हाही खूप मोठा प्रश्न निर्माण होतोय आणि त्याच्यावरती कुठेतरी म्हाडा प्रशासनानं लक्ष ठेवणं आवश्यक आहे। आता जो प्रश्न त्यांनी विचारला की ITR संदर्भात, की ITR मी बऱ्याच दिवसापासून अपलोड करतोय पण ते व्हेरीफाय होत नाही, किंवा अपलोड करून सुद्धा माहिती टाकून सुद्धा तो अपलोड होत नाही किंवा व्हेरीफाय होत नाही, रिजेक्ट होते। त्याच्या मागचं कारण मित्रांनो एकच आहे, अतिशय महत्त्वाचं कारण आहे, लक्षात घ्या। जर तुमच्या ITR लॉगिनला जर 2 स्टेप्स व्हेरिफिकेशन असेल, 2 स्टेप व्हेरिफिकेशन किंवा OTP व्हेरिफिकेशन असेल तर तुमचं 2 स्टेप्स व्हेरिफिकेशन आहे तो डिॲक्टिवेट करा आणि त्याच्यानंतर सबमिट करा। तुमचं ITR सबमिट केला जाईल, तुमचा ITR सबमिट होईल आणि जेव्हा सगळं सबमिशनची प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा तुम्ही पुन्हा 2 स्टेप व्हेरिफिकेशन ॲक्टिव्ह करा, याच्यात काही प्रॉब्लेम येणार नाही। प्रथम दर्शनी तुम्ही हे काम करून बघा, तुमचे ITRचा इश्यू सॉल्व्ह होणार आहे। पण 2 बाबी आहेत ITR साठी। पहिले की तुमचं ITR हे 2023-24चं सिलेक्ट करायचं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला जी काही अमाऊंट आहे ती प्रॉपरली मॅच झाली पाहिजे। तुमची जी काही अमाऊंट असेल, तुम्ही जी काही अमाऊंट तिथे दाखवणार आहे ती प्रॉपरली असणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये सुद्धा जर तुम्ही दोघं जण जॉबला असाल तर पत्नीचं ITRची रक्कम आणि पतीच्या ITRची रक्कम ही मॅच झाली पाहिजे आणि म्हणूनच कुठेतरी अनेकांचे ITR हे रिजेक्ट होताना दिसत आहेत। म्हणून तुम्ही पहिलं 2 स्टेप व्हेरिफिकेशन डिॲक्टिवेट करा, डिसेबल करा आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्मची प्रोसेस पूर्ण करा। आता हा प्रश्न अनेकांनी विचारला आहे मित्रांनो, म्हणून हे सगळ्यांसाठीच उत्तर असणार आहे, हा प्रश्न आपण पुन्हा घेणार नाही। यानंतर दुसरा प्रश्न आहे, राज हंडे 7507 या आयडीवरून विचारलेला आहे। नमस्कार सर, डोमिसाइल सर्टिफिकेट 2013चे बारकोड देखील आहे, तरी देखील वारंवार रिजेक्ट होत आहे। म्हाडा एजन्सी बहुतेक ऑनलाईन चेक करत आहेत। अतिशय अगदी बरोबर आहे, ऑनलाईन नो रेकॉर्ड म्हणून मेसेज येत असल्याने रिजेक्ट होत आहे का? त्याबाबत तहसील कार्यालयात चौकशी केली असतात ते देखील सांगत आहेत की ऑनलाईन नो रेकॉर्ड येत आहे, महसूलची साईटचा इश्यू आहे, या परिस्थितीत काय करायला पाहिजे? खूप महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे मित्रांनो, अनेकांचे डोमिसाइल सर्टिफिकेट व्हेरीफाय होत नाहीत किंवा रिजेक्ट होत आहेत। त्याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं कारण आहे ते म्हणजे जे काही तुम्ही डोमिसाइल सर्टिफिकेट बारकोड असले डोमिसाइल सर्टिफिकेट तुम्ही म्हाडा साईटला अपलोड करताय त्यावेळेस त्याचं व्हेरिफिकेशन म्हाडा करत नाही। म्हाडा फक्त संबंधित सर्टिफिकेट त्यांनी कुठून काढलेलं आहे, कोणत्या तहसीलमधून काढलेलं आहे, त्या तहसीलमधून ते व्हेरीफाय केलं जातं की अमुक अमुक नावाचं डोमिसाइल सर्टिफिकेट तुमच्या तहसीलमधून काढण्यात आलेलं आहे का?
तिकडून हो आल्यानंतरच म्हाडा आपल्याला अप्रुव्हल देणार आहे. लक्षात घ्या ही प्रोसेस. म्हाडाला डोमिसाईल सर्टिफिकेट अधिक म्हणजे व्हेरीफाय करण्याचा अधिकारच नाहीये. ते व्हेरीफाय कुणाकडून करून घेतील? संबंधित तहसीलदाराला ते विचारतील की या नावाचं सर्टिफिकेट आमच्याकडे आलेलं आहे ते तुम्हीच इश्यू केलेलं आहे का. तहसीलदार जेव्हा हो म्हणतील तेव्हाच इथे सिस्टममध्ये म्हाडा अप्रुव्हल देणार आहे आणि म्हाडाच्या सिस्टममध्ये ते ओके करणार आहेत आणि ते डोमिसाईल सर्टिफिकेट अप्रूव्ह होणार आहे. ही संपूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो. आणि त्याच्यामुळं इन्कम सर्टिफिकेट तहसीलदाराचं आणि डोमिसाईल सर्टिफिकेट या दोन गोष्टींसाठी वेळ लागत असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. कारण मी सुद्धा पाहिलं की चांगले प्रॉपर डॉक्युमेंट्स असून सुद्धा ते रिजेक्ट होत आहेत. आता यासाठी काय करायचं की तुमचं जे काही तहसील ऑफिस आहे त्या तहसील ऑफिसमधून जोपर्यंत अप्रूव्हल मिळणार नाही तोपर्यंत म्हाडा सिस्टममध्ये ते व्हेरीफाय केलं जाणार नाही. आणि म्हणून यांनी सांगितलं की मी तहसील कार्यालय सुद्धा चौकशी केली पण ते सांगतात की तुमचं नो असं येत आहे. आता हे नो असं काय येत असेल तर तुम्ही ज्या एजंटकडून ज्या आपले सरकार ID वरून किंवा ज्या एजंटकडून तुम्ही हे डोमिसाईल सर्टिफिकेट बनवलेलं आहे त्यांच्याशी संपर्क करावा लागेल की तुम्ही नेमकं प्रोसेस काय आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट ऑनलाईन आलंय पण अजूनही ते अपडेट झालं नसेल असंही असू शकते किंवा थोडीफार तांत्रिक अडचणीमुळे ते अपडेट झालं नसेल अशी शक्यता असू शकते. म्हणून तुम्हाला जोपर्यंत तहसील कार्यालयातून हे व्हेरीफाय होणार नाही तोपर्यंत म्हाडाच्या सिस्टममध्ये अपडेट केलं जाणार नाही. तरी सुद्धा शक्य तेवढ्या लवकर अपडेट करण्याचा प्रयत्न करतायत. मी म्हाडामध्ये सुद्धा कॉल केला त्यांना सुद्धा विचारलं ते बोलले की संबंधित प्रक्रिया ही तहसीलदारांनी पूर्ण करायची आहे त्या ऑफिसमधून ती पूर्ण करायची आहे त्याच्यानंतर आम्ही अप्रुव्हल देणार आहोत. यानंतरचा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. दिगंबर राणी या ID वरून आलेला आहे. श्री RK सर आपल्या माध्यमातून अर्जदारांना अर्ज नोंदवण्यासाठी येणाऱ्या अडचणी व्यथा म्हाडापर्यंत पोहोचवल्या आणि आम्हास दिलासा मिळाला सर. आपणास विनंती आहे की अजूनही सर्व्हर डाऊन आहे कृपया सर्व्हर सतत प्रोसेसिंग मोड ॲक्टिवेट राहण्यासाठी आपण म्हाडासोबत पाठपुरावा करावा. आपणास अनेक धन्यवाद श्री RK सरजी. म्हणजे यांचं म्हणणं असं आहे की आम्ही जो काही तुमच्या डॉक्युमेंट संदर्भात किंवा जे काही सबमिशन होत नव्हतं मी तुम्हाला ते प्रॅक्टिकली करून दाखवलं होतं की लाईव्ह करून दाखवलं होतं की कशा प्रकारे सर्व्हरवरती अडचणी येत आहेत आणि तो व्हिडिओ म्हाडाकडे गेल्यानंतर त्यांनी दखल घेतली आणि याला कुठेतरी मुदतवाढ दिलेली आहे पण अद्यापही अपडेशन झालेलं नाही. मित्रांनो 2 ते 3 दिवसापूर्वी मी म्हाडात सुद्धा संपर्क केला त्यावेळेस ते बोलले की सिस्टमचं अपडेशन सुरू असल्यामुळे ह्या अडचणी येत आहेत पण ह्या अडचणी सुद्धा 1 ते 2 दिवसांमध्ये संपूर्णपणे सॉल्व्ह केल्या जातील असं मला सांगण्यात आलेलं आहे. म्हणून हे अपडेशन जे काही प्रक्रिया आहे त्याच प्रक्रियेसाठी हे सगळं प्रॉब्लेम येत आहेत आणि त्याच्यामध्ये आता लवकरच अपडेशन करून ही सिस्टम जे काही ती प्रॉपर किंवा सुरळीत केली जाणार आहे. आता यानंतर प्रश्न आला मित्रांनो आकाश काटकरी ID वरून आलेला आहे. नमस्कार सर मी याआधी पण म्हाडाचे फॉर्म भरले आहेत. आता माझे लग्न झाले आणि आता सगळ्या डॉक्युमेंट्समध्ये माझे नाव बदलले आहे पण म्हाडाच्या ॲपवर मी त्याचा कसा बदल करू प्लीज मला हेल्प करा. आता आफ्टर मॅरेज जर तुमच्या नावामध्ये बदल झाला असेल विशेषतः फिमेलच्या बाबतीमध्ये महिलांच्या बाबतीमध्ये म्हणजे महिला अर्जदारांनी जर नावात बदल झाला असेल तर त्यांना काय करायचं आहे. म्हाडाच्या सिस्टममध्ये तुम्ही पूर्वी अनमॅरिड असताना तुम्ही रजिस्ट्रेशन केलं आता मॅरेज तुमचं लग्न झालेलं आहे आता तसे त्या सिस्टममध्ये कशा प्रकारे बदल करायचा तर तुम्हाला लक्षात घ्या तुमचं जे काही प्रोफाईल आहे प्रोफाईल तुम्हाला क्लिक करायचं आहे. साईडला जे काही आयकॉन दिलेले आहेत सेटिंगचे आयकॉन त्या सेटिंगवरती क्लिक करून तुम्ही याच्यामध्ये बदल करू शकता. फक्त फोन नंबर आणि ईमेल ID चेंज करू शकणार नाही बाकी तुम्ही सगळे माहिती बदल करू शकता. पुन्हा नव्याने तुम्ही ते डॉक्युमेंट्स अपलोड करा आणि ते अप्रूव्ह केले जातील. तुम्हाला मॅरेज सर्टिफिकेट देणं आवश्यक ठरणार आहे. याच्यामध्ये तुमचं कास्ट सर्टिफिकेट हे तुमचं जुन्याच नावाने असेल तरी काही प्रॉब्लेम येणार नाही. डोमिसाईल सर्टिफिकेट जर नवीन असेल तर ठीक आहे जुन्या नावाचं असेल तरी काही प्रॉब्लेम येणार पण मॅरेज सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करा आणि पुढची प्रोसेस तुम्ही पूर्ण करून घ्या. यानंतरचा एक प्रश्न आहे मित्रांनो परमेश्वर पौळ या ID वरून आलेला आहे. अर्ज करताना आपण एकाच स्कीमसाठी नवरा व बायकोचा वेगवेगळा अर्ज सादर करता येईल का. नक्कीच नवरा बायकोचं लॉगिन ID वेगवेगळं आहे तुमचं प्रोफाईल वेगवेगळं आहे. अशा वेळेस तुम्ही एकाच संकेतांकामध्ये एकाच प्रवर्गामध्ये 2 वेगवेगळे अर्ज करू शकता. म्हणजे एकाच प्रवर्गात एकाच संकेतांकात 2 अर्ज करू शकता त्याला कुठलीच अडचण येणार नाही. उदाहरणार्थ स्कीम कोड क्रमांक 420 घनसोली सेक्टर क्रमांक 9 या ठिकाणी समजा तुम्ही अर्ज करताय. समजा तुम्ही जनरल पब्लिक या प्रोग्राममध्ये आहात तर स्कीम कोड क्रमांक 409 मध्ये नवरा आणि बायको दोघंही अर्ज करू शकतात एकाच प्रवर्गामध्ये. जनरल प्रवर्ग असेल किंवा कुठलाही प्रवर्ग असेल त्या प्रवर्गात तुम्ही नक्कीच 2 अर्ज करू शकता. तुमचं प्रोफाईल वेगवेगळं असणार आहे त्यासाठी कुठलीच अडचण येणार नाही. पण जर दोघांनाही घर लागलं तर त्याच्यापैकी एकाला घर सरेंडर करावं लागणार आहे. यानंतर आहे मित्रांनो अतिशय महत्त्वाचं की सुनील कासरकर यांनी एक प्रश्न केलेला आहे. ID वरून प्रश्न आलेला आहे. सर मला PCMC मध्ये फ्लॅट अलॉट झाला आहे मग कोकण
मंडळात माझ्या वाईफच्या नावाने फॉर्म भरू शकतो का? लक्षात घ्या, सरकारच्या नियमानुसार जर तुम्हाला एकदा शासकीय योजनेत घर लागलं असेल तर पुन्हा तुम्हाला फॉर्म भरता येत नाही, भले ते पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईमध्ये असेल. तर अशा प्रकारचा नियम आहे आणि ते तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हाला तिथे दाखवायचं आहे, द्यायचं आहे की तुम्हाला शासकीय योजनेत घर मिळाले आहे का किंवा नाही. असे 2 ऑप्शन तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतानाच उपलब्ध केले जाणार आहेत. संपूर्ण भारतामध्ये जर तुम्हाला शासकीय योजनेत घर मिळालं असेल तर तुम्हाला यासाठी या ठिकाणी पुन्हा अर्ज करता येणार आहे, असं स्पष्टपणे ऑनलाईन अर्ज करतानाच म्हाडाने दिलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आलाय दिलीप गडकरी या आयडीवरून, मी मॅरिड आहे पण फॉर्म फक्त एकट्याच्या नावाने मी भरू शकतो का? 2023-24चा तहसीलदार सर्टिफिकेट आहे माझ्याकडे. नक्कीच तुम्ही एकटे फॉर्म भरू शकता, पण इथे मात्र तुम्हाला पत्नीचे डिटेल देणं अनिवार्य असणार आहे. जर तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला तुमच्या वाईफचे डिटेल देणं आवश्यक आहे. त्याच्यात पॅन कार्ड आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड, डिजिलॉकर व्हेरिफिकेशन हे सगळं तुम्हाला करावंच लागणार आहे. असं नाही की तुम्ही दोघे जॉबला आहात आणि मी एकाच रजिस्ट्रेशन करतो एकाच दाखवतो, असं चालणार नाही. जर पत्नी कमावती असेल तर त्यांचं इन्कम दाखवायचं आहे, पत्नी कमावती नसेल तरी त्याचे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करायचे आहेत. मॅरिड असाल तर तुम्हाला दोघांचेही डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी अपलोड करायचे. जर तुम्हाला एकाच फॉर्म भरायचा असेल तर मग पत्नीचं डोमिसाईल वगैरे काही तुम्हाला जास्त गरज नाही आहे, पण तुम्हाला तुमचं लॉगिन ID बनवताना पत्नीचा आधार कार्ड नंबर, पत्नीचा पॅन कार्ड नंबर हे डिजिलॉकरद्वारे व्हेरीफाय केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही एकट्याच्या नावाने फॉर्म भरू शकता. असं नाही करताना की मी पत्नीचं काही डिटेल देणार नाही, मी पत्नीचं काही डिटेल सांगणार नाही, मी तिथे काही अपलोड करणार नाही, तर अशा वेळेस मात्र तुम्हाला म्हाडाच्या ऑनलाईन या म्हाडाच्या स्कीमसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार नाही आणि म्हणून तुम्हाला पत्नीचे डिटेल सुद्धा देणं अनिवार्य असणार आहे. यानंतरची कमेंट्स आली साईनाथ धेबडे या आयडीवरून आलेली आहे. सर माझे कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट अजून व्हेरीफाय होत नाही, फक्त व्हेरिफिकेशन इन प्रोग्रेस दाखवत आहे, काय करावे लागेल सांगा. थोडं सिस्टमचं आहे मित्रांनो, स्लो डाऊन सिस्टम आहे, त्याच्यामुळे हे कदाचित प्रॉब्लेम येत असतील. ते सुद्धा प्रॉब्लेम 1 ते 2 दिवसात सॉल्व्ह केले जाणार आहेत असं करून सांगण्यात आलेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि डोमिसाईल हे सुद्धा बऱ्याच जणांचे 5-5 दिवसापासून व्हेरीफाय होत नाहीत आणि हाही प्रॉब्लेम लगेच सॉल्व्ह केला जाईल असंही कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे. आणि मग नंतर मात्र तुम्हाला जे काही व्हेरिफिकेशन प्रोसेस आहे ती तुम्हाला प्रॉपरली व्हेरीफाय करून दिली जाणार आहे. थोडा वेळ तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. यानंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, सगळ्यांसाठी महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. राहुल सीताराम दळवी या आयडीवरून आलेला आहे. फिजिकल हँडिकॅप आणि ओपनला अर्ज एकाच ठिकाणी करताना ID एकच वापरायचा आहे का? लक्षात घ्या, तुम्ही एकदा म्हाडासाठी रजिस्ट्रेशन केलं, तुम्ही जर लॉगिन ID बनवला तर तोच लॉगिन ID सगळ्या स्कीमसाठी, महाराष्ट्रातील सगळ्या स्कीमसाठी, भले ते पुणे असेल, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, नागपूर असेल किंवा मुंबई असेल, तोच वापरायचा आहे आणि त्याच ID मधून तुम्हाला वेगवेगळे अर्ज सादर करायचे आहेत. तुम्ही जर असा विचार कराल ना की मी वेगळा ID क्रिएट करेल, तो होणार सुद्धा नाही. म्हाडाने सिस्टमच एवढं प्रॉपरली डेव्हलप केलेलं आहे की तुम्ही एकदा ID बनवला तर पुन्हा तुम्हाला ID बनवता येणार नाही. त्याच ID मध्ये तुम्ही एडिट करू शकता, त्याच ID मध्ये बदल करू शकता आणि तोच ID आणि पासवर्ड तुम्ही पुढे वापरू शकता. यांचा प्रश्न असा आहे की फिजिकल हँडिकॅप आणि ओपनसाठी मला अर्ज करायचा, तर एकाच ID मधून हो तुम्ही एकाच ID मधून करू शकता. फक्त ऑनलाईन अर्ज करताना तुम्हाला ऑप्शन येईल सिलेक्ट प्रवर्ग म्हणजे सिलेक्ट कॅटेगरी. तिथे तुम्हाला तुम्ही ज्या कॅटेगरीसाठी पात्र आहात त्या सगळ्या कॅटेगरी दिसतील. मग त्या सगळ्या कॅटेगरीसाठी तुम्ही त्याच लॉगिन ID मधून वेगवेगळे अर्ज करू शकता. त्याला कुठलीच अडचण येणार नाही. किंवा एकाच संकेतकामध्ये त्या वेगवेगळ्या प्रवर्गासाठी तुम्ही अर्ज करू शकता, त्याला कुठलीच अडचण येणार नाही. यानंतरचा प्रश्न मित्रांनो ग्रामीण भागातून आलेला आहे. सतीश चव्हाण या आयडीवरून आलेला आहे. सर मी शेतकरी असून मी अल्प उत्पन्न गटात अर्ज करू शकतो का आणि मला त्यासाठी कोणते पेपर्स द्यावे लागतील? आता जर तुम्ही शेतकरी असाल तर शेतकरी बांधवांसाठी सुद्धा या ठिकाणी स्कीम आहे मित्रांनो, म्हणजे तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता. स्कीम वेगळी नाहीये, यामध्ये अर्ज करू शकता. जर तुमचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न हे 6 लाखापेक्षा कमी असेल तर तुम्ही अत्यल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकता. जर तुमचं वार्षिक उत्पन्न 6 लाखापेक्षा जास्त असेल, 9 लाखापर्यंत, तरी तुम्ही अल्प उत्पन्न गटासाठी सुद्धा अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही EWS आणि LIG दोनही गटासाठी अर्ज करू शकता. त्यासाठी तुम्हाला तहसीलचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला अपलोड करणं आवश्यक आहे आणि ते जे काही उत्पन्न असेल, तुमचं उत्पन्न भले 1 लाख असेल, 2 लाख असेल, 3 लाख असेल, तरी तुम्ही LIG साठी अर्ज करू शकता. त्यासाठी पेपर कोणते लागतील तर तुम्हाला तहसीलदाराचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, तुम्हाला डोमिसाईल सर्टिफिकेट, तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, पत्नीचं आधार कार्ड, पॅन कार्ड, हे सगळे तुम्हाला डॉक्युमेंट्स देणं आवश्यक आहे. तुमचं ईमेल ID, तुमचा फोन नंबर हा आधारची लिंक असणं सुद्धा आवश्यक आहे. हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहेत. यानंतरचा सुद्धा प्रश्न आहे मित्रांनो, योगेश बेले या आयडीवरून आलेला आहे. सर अर्ज करताना कुटुंबाचे एकत्र उत्पन्नाचा दाखला असेल तर तो अर्ज करताना कसा अपलोड करावा? लक्षात घ्या,
जे काही तुम्ही तहसीलचा उत्पन्नाचा दाखला काढताय तो कुटुंबाचा एकत्रित वार्षिक कौटुंबिक उत्पन्न आहे, म्हणजे कुटुंबाचा एकत्रित दाखला आहे. कुटुंब याचा अर्थ पती पत्नी यांचा सगळ्यांचा आहे. याच्या म्हाडासाठी फक्त पती आणि पत्नींचाच दाखला घेतला जातो. जर समजा मुलगा जर कुटुंबाचं सर्टिफिकेट वापरत असेल म्हणजे वडिलांच्या नावानं ते चालणार नाही. मग त्यांचा प्रश्न काय बघा, कुटुंबाचा एकत्र उत्पन्न दाखला असेल तर तो अपलोड करताना कसा अपलोड करावा. इथे बघा कुटुंबाचा दाखला दोघं जण अपलोड करू शकतात. एक तर पती जो अर्जदार आहे, पती किंवा पत्नी, तो एक कुटुंबाचा दाखला पती आणि पत्नी दोघंही आपल्या ID वर अपलोड करू शकतात. म्हणून एक जो कुटुंबाचा दाखला आहे जर पतीच्या नावे असेल तर तो पती आणि पत्नी दोघंही वापरू शकतात. जर तो कुटुंबाचा दाखला पत्नीच्या नावे असेल तर तोच दाखला पत्नी आणि पती दोघंही वापरू शकतात. मुलं वापरू शकणार नाहीत आणि तोच दाखला तुम्हाला दोनही ठिकाणी अपलोड करायचा आहे. फक्त एकच काम करायचं तुम्हाला, त्या उत्पन्नाचं बायफर्केशन करा की कुटुंबाचा दाखला असेल तर जर समजा पतीचं जर आपण रजिस्ट्रेशन करतोय तर समजा तुमचा दाखला हे 1 लाखाचा आहे तर 1 लाखाचा दाखला अपलोड करताना तुम्हाला दोघांचं पहिलं बायफर्केशन करून घ्या की पत्नीचं 60,000 आणि पतीचं 40,000 असं बायफर्केशन करून घ्या. आणि मग ज्यावेळेस पतीचं तुम्ही रजिस्ट्रेशन कराल त्यावेळेस पतीचं 60,000 उत्पन्न दाखवा आणि अपलोड करताना 1 लाखाचाच तो उत्पन्नाचा अपलोड करा. आणि त्याच्यानंतर पतीच्या ऑप्शनमध्ये तुम्हाला 40,000 रुपये दाखवायचे आहेत. तसंच पत्नीचं रजिस्ट्रेशन करताना पत्नीचा पहिल्या ऑप्शनमध्ये 40,000 उत्पन्न दाखवा आणि दुसऱ्या ऑप्शनमध्ये पाऊस इन्कममध्ये तुम्हाला 60,000 इन्कम दाखवा. तो दाखला व्हेरीफाय केला जाणार आहे. आणि म्हणून अनेकांचे दाखले हे रिजेक्ट होत आहेत मित्रांनो. हेच एक महत्त्वाचं कारण आहे की तुमचे दाखले वारंवार रिजेक्ट होत आहेत. इन्कम सर्टिफिकेट जे आहेत ते तुम्हाला प्रॉपरली बघायचे, त्याला बायफर्केट करायचे. याच्यातून ती लाईव्ह व्हिडिओ बनवतो मित्रांनो, त्याच्यातून सगळी माहिती तुम्हाला लवकरच घेऊन येतो. तर हे काही महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो जे कोकण लॉटरीच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचे होते. याशिवाय अनेक प्रश्न आहेत, त्याही प्रश्नांना घेऊन आपण पुढील भागात सविस्तररित्या माहिती पाहणार आहोत. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.